दिवाणमळा आणि जुन्नर गावामधील हजारो ग्रामस्थांची पाण्याची तहान भागवणाऱ्या विहिरीच्या पाण्यावरती केमिकल कंपन्यांच्या प्रदूषणाचा थर बसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय। यामुळे ग्रामस्थांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आलाय। केमिकल कंपन्यांच्या विरोधामध्ये ग्रामस्थांनी रोष व्यक्त करत आंदोलन करण्याचा इशारा दिलाय। मुंबई आग्रा महामार्गालगत असलेल्या दिवाणमळा आणि जुन्नर गावामधील ग्रामस्थांना एकीकडे भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय। ग्रामस्थांची अडचण सोडवण्यासाठी सरपंचांनी स्वखर्चाने विहीर खोदून पाण्याची सोय केली। या विहिरीमधून टँकरद्वारे ग्रामस्थांना पाणी पुरवठा होऊ लागला। मात्र करण्यात आलेल्या पाणी पुरवठा हा प्रदूषित असल्याचं ग्रामस्थांच्या लक्षात आलंय। त्यांनी तात्काळ विहिरीवर जात पाहणी केली असता त्या विहिरीमध्ये केमिकल कंपन्यांच्या प्रदूषणाचा थर बसल्याचं पाहायला मिळालं। त्यामुळे या प्रदूषित पाण्यामुळे नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलं असून पाणी प्रदूषित करणाऱ्या केमिकल कंपन्यांवरती प्रशासनाने तात्काळ कारवाई करून ग्रामस्थांना प्रदूषणमुक्त स्वच्छ पाणी द्यावे, अन्यथा केमिकल कंपन्यांच्या विरोधामध्ये आक्रमक पवित्रा घेतला जाईल असा इशारा गावकऱ्यांनी दिला आहे। कंपनीच्या मागच्या साईडला तिथे आपल्या स्वतः मालकीची हक्काची जागेवर विहीर केलेली आहे। त्या विहिरीमध्ये या केमिकलच्या कंपनीचं पूर्ण पाणी उतरलेलं आहे। पूर्ण पाणी नाहीसं झालेलं आहे। पिण्यायोग्य काही उपयुक्त पाणी नाही आहे। त्या पाण्याने म्हणजे त्या पाण्याने आमच्या गावाला और इतर ठिकाणी पाणी ते पुरवलं जायचं, पण ते पाणी आता पिण्यायोग्य नाही आहे। तर पूर्ण केमिकल उतरल्यामुळे ते आता नाहीसं झालेलं आहे। तर आमची भरपाई देण्यात यावी, नाही तर आम्ही पुढे चालून इथे आंदोलन वगैरे करण्याचा प्रयत्न करू। ओके।